की सगळ्या दूध संघांनी आणि खाजगी संस्थांनी शेतकऱ्याला 34 रुपये दर दिला पाहिजे, अन्यथा अध्यक्ष महोदय आम्ही त्या सगळ्या संस्थेवर कारवाई करू। अध्यक्ष प्रश्न आहे की असं आहे की हे उत्तर तर पहिलं इतकं गोलमाल आहे की हे मंत्री महोदय अजिबात अपेक्षा नव्हती की जो शेतकरी कुटुंबातला मंत्री महोदय असताना जे उत्तर आहे ते दिलासा देणारं बिलकुल नाही। अध्यक्ष महोदय बिलकुल दिलासा देणारं नाही, ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय आपण असं म्हणताय। अध्यक्ष महोदय मंत्री महोदय उत्तरामध्ये म्हणतात की खुली अर्थव्यवस्थेमध्ये दूध येतं। अध्यक्ष महोदय खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये कांदा येत नाही का? तिथं का बरं तुम्ही निर्यात बंदी करता? याचा अर्थ असा नाहीये तुम्हाला मदत करावं लागतात कधी कधी काय आतापर्यंत केलेलं आहे। आता कोरोनाच्या कालखंडात आपण दुधाच्या याच्यात मदत केली नाही का? दूध खरेदी केलं आपण आणि दिलासा दिला। देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे 17-18 साली। मदत ही करावंच लागत असते। आणि अध्यक्ष महोदय हे उत्तर असं आहे की ज्याच्यातून काही निष्पन्न होत नाही, इतकं गोलबाल उत्तर आपण दिलं। अध्यक्ष महोदय अपेक्षा आमची आहे, एक तर पावडर करता तुम्ही निर्यात करण्याकरता मदत केली पाहिजे। दुसरा जो मुद्दा आहे माननीय जयंतरावांनी मांडलेला की ते 6 रुपये दिलासा त्याला दिला, फार कायम द्यावा लागतं असं नाही, 2-3 महिन्याचा विषय असतो ते तरी केलं पाहिजे। किंवा आपण जे जादा दूध आहे, जेवढं अपेक्षेपेक्षा जादा दूध आहे महानंद मार्फत ती खरेदी करा तुम्ही, आणि ते जादा जे वर जादा झालेलं दूध ते काढलं तरी लेवल जी स्थिती जर आली तर पुन्हा भाव वाढू शकतात। परंतु 34 रुपयापर्यंत भाव नेऊन पोहोचवणं ही आजची गरज आहे त्या दूध उत्पादकाची। त्याला बिलकुल दूध धंदा परवडते अशा प्रकारची परिस्थिती, आपण तसा दिलासा देणार काय? बस थोडक्यात अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या भावना मी समजू शकतो। अध्यक्ष महोदय मी हे याच्यामध्ये खुल्या अर्थव्यवस्था वगैरे याचा उल्लेख तर मी कधी केला नाही, पण अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्ट सांगितलंय, नाही अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्ट सांगितले अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भात शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीमध्ये धोरण सरकार जाहीर करेल। त्यामुळे सरकारची बांधिलकी नाही असा अध्यक्ष महोदय जो आरोप आहे तो पूर्ण चुकीचा आहे। अध्यक्ष महोदय त्यामुळे यापूर्वी मदत केली, माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मदत झाली, नानाच त्या समितीवर होते त्यावेळी अध्यक्ष महोदय, आणि ती भूमिका आजही शासनाची आहे। पण मी जो अध्यक्ष महोदय मुद्दा सांगत होतो की आज सन्मान्य सदस्यांच्याकडे जे दूध संघ आहेत, खाजगी असतील सहकारी असतील, स्वतः थोरात साहेबांचा संघ आहे, त्यांनी एक 34 रुपये 35 रुपये देण्याचा निर्णय जाहीर करावा ना। अन्य राज्याचे संघ ते आपोआप त्याच्या पाठीमागे तुमचं अनुकरण करतील। जसं अध्यक्ष महोदय सहकारी कारखान्यासंदर्भात आज माझ्या कारखान्यात आज 3000 रुपये भाव जाहीर केला, आमची एफआरपी किती अध्यक्ष महोदय 25 रुपये, काय तोटा व्हायचा होईल, पण आम्ही काही शासनाकडे मागे आलो नाही, शासन काय द्यायचं ते। मला वाटतं दूध संघांनी आम्ही शासन आज आदेश काढतो की सगळ्या दूध संघांनी आणि खाजगी संस्थांनी शेतकऱ्याला 34 रुपये दर दिला पाहिजे, अन्यथा अध्यक्ष महोदय आम्ही त्या सगळ्या संस्थेवर कारवाई करू। अध्यक्ष महोदय आणि दुसरा अध्यक्ष महोदय जी काही सरकारला मदत शेतकऱ्यांना करायची आहे ती थेट शेतकऱ्यांना मी करण्याची आमची भूमिका आहे। अधिवेशन संपण्यापूर्वी अध्यक्ष महोदय आम्ही ती कार्यवाही करू। बघा मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिले।